नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रहो, आजचा विषय आहे महाभारत आणि पद्मव्यूह म्हणजेच चक्रव्यूह. करना हो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि कोई बाधा हो तो दे दो केवल 5 काम, रखो अपनी धरती तमाम. हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर हंसी कभी न उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका. उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. मित्रहो, हिंदीतले सुप्रसिद्ध कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या एका कवितेतल्या या सगळ्या ओळी. पांडवांची कैफियत घेऊन भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे जातात. पांडवांसाठी केवळ 5 गावं द्या अशी अर्जावं करतात. पण सुईच्या टोकावर मावेल एवढी ही जमीन मिळणार नाही असं त्यांना निक्षून सांगितलं जातं. या कृष्णशिष्टाईतून अर्थातच काही निष्पन्न होणारं नसतं. अखेर महाभारत घडतं. जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा नरसंहार घडतो आणि एका अभिमन्यूसाठी रचलेला तो चक्रव्यूह नंतर शतकानुशतकं आठवला जात असतो. होय, तोच तो जीवघेणा चक्रव्यूह. महाभारत युद्ध संपलं, पण सुईच्या टोकावर मावेल एवढी ही जमीन मिळणार नाही असं सांगणारी ती वृत्ती मात्र गेलेली नाही. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांना अखंड देश हवा होता, पण त्याच देशातली काँग्रेस मात्र नको होती. काँग्रेस संपवण्याचे, देश काँग्रेस मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी त्या पुष्परूपी पद्मव्यूहांची म्हणजेच चक्रव्यूहांची योजना आकाराला आणली गेली. महाभारत युद्ध संपलं, पण हे चक्रव्यूह संपले असं नाही. ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सातत्याने रचले जातात. राजकारण होत राहतं. कधीकधी ते चक्रव्यूह जीवघेणेही ठरतातच. हे चक्रव्यूह आज कुणाच्या ना कुणाच्या प्राक्तनात हजर आहेतच. चक्रव्यूह काय असतात ते आजच्या काळात जेवढं चांगलं राहुल गांधी सांगू शकतील तेवढं कोण सांगेल? होय, अभिमन्यूला तो चक्रव्यूह भेदता आलेला नव्हता, पण राहुल गांधीने मात्र या चक्रव्यूहाला धडका दिल्या. चक्रव्यूहांवर यशस्वीपणे मात केली. राहुल गांधींचा तसं म्हणाल तर दोष तो काय होता? त्यांनी केवळ गांधी घराण्यात जन्म घेतला हा, की त्यांनी राजकारणात प्रवेश केला हा? प्रत्येक पिढीत एक गांधी येतो आणि सत्ताकारणातली आमची जागा बळकावतो. या असूयेनं राहुल गांधींच्या भोवती मोठाले चक्रव्यूह नेहमीच रचण्यात आले. कोण राहुल असं नेहमी विचारलं गेलं. तो तर बालिश आहे, पप्पू आहे म्हणून टर उडवली गेली. शहजादा म्हणून उपहास केला गेला. त्याला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी कोट्यावधींच्या मोहिमा उभारल्या गेल्या. IT सेलच्या ट्रोल सेनेत मोठीच भरती झाली. कुजबूज मोहिमा सक्रिय झाल्या, आक्रमकही झाल्या. राहुल काही बोलण्याचा अवकाश, एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर तो पकडून ट्रोलर्स रान माजवायला लागले. संसदेत असो की संसदेच्या बाहेर असो, राहुल गांधींना बदनाम करणे हा जणू राष्ट्रीय कार्यक्रम आहे. या पद्धतीनं बदनामीच्या या साऱ्या मोहिमा रचल्या गेल्या. त्यांचे अनेक समर्थक तोडण्यात आले. सामदाम दंडभेद तंत्राचा मोठाच वापर झाला. ज्यांची सारी हयात काँग्रेस पक्षाच्या सौजन्यानं सत्ता उपभोगण्यात गेली असे अनेक महाभाग आपल्याकडे वळवण्यात ते अखेर यशस्वी झाले. पोलीसवाले, ईडीवाले, CBI, इन्कम टॅक्स या साऱ्या खात्यांचे लोकही भिडले. ईडीवाल्यांनी 55 तासांपर्यंत राहुल गांधींची चौकशी केली. हाती मात्र काहीच लागलं नाही. कोर्टात केसेस झाल्या. खासदारकी हिसकावून घेतली गेली. राहत्या घरातून हुसकावण्यात आलं आणि निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची खाती उठवण्यात आली. सारा देश अवाक होता. पण सर्व सत्ताधीशांपुढे बोलणार तरी कोण? दलित असोत, आदिवासी असोत, तरुण असोत, वयोवृद्ध, शेतकरी, शेतमजूर असोत, या साऱ्यांचेच आपापले प्रश्न होते, समस्या होत्या. पण बोलणार कोण?
सारा देश स्तब्ध होता. पण राहुल गांधी मात्र डगमगले नाहीत. त्यांनी देश पायीत उडवून काढला. ते लोकांना भेटले. लोकही बोलत गेले. रस्त्यावर भेटणाऱ्या सर्वसामान्य लोकांनी त्यांना ऊर्जा दिली. राहुल अधिक पक्के झाले, निडर बनले. 2024च्या निवडणुकांनी राहुल गांधींना संसदेतलं विरोधी पक्षनेतेपद सोपवलं. राहुल यांनी जणू स्वतःला आता पूर्णपणे बदलून टाकलेलं होतं. त्यांच्या पहिल्याच भाषणात सारा सत्तारूढ पक्ष गारद होऊन गेला. स्वतःला पट्टीचे वक्ते म्हणवणारे ते सारे अवसान गाळून बसलेले आपण पाहिले. 2019च्या लोकसभेत राहुल गांधींचे निषेध करणारे ते सारे पहा आता कसे दाखीळ बसल्यासारखे दिसतात. त्यावेळी सत्तारूढ पक्ष जोशात असायचा. विरोधक बोलले की मोठमोठ्या घोषणा होत. फावलेळ्यात मोदीच्या घोषणांचीही भरमार असे. आता कारण माहिती नाही, पण सत्तारूढ पक्षाकडले सारे कसे 10 वर्ष घोषणा देत देत थकलेले, भागलेले, अवसान गळालेले दिसतात. त्यांच्यात आता तो पूर्वीचा उत्साह दिसणारा नाही. राहुल गांधींना आव्हान देण्याचं धाडस नाही, ही तडफही नाही. मोदी आणि शहा दोघांची चरफट आणि चिडचिड मात्र सहज लक्षात येणारी. आता सभ्यता, संस्कृती, कायदा आणि नियम ही शस्त्र त्यांना दिसतात. सभापती राहुल गांधींना वारंवार समजावून सांगतायत. पण या साऱ्या वातावरणात काम करण्याचं तंत्र राहुल गांधींना आता गवसलं आहे. आता सत्ताधीशांनाच वारंवार सभापतींकडून संरक्षण मागावं लागतं आहे. अशी काहीशी दयनीय स्थिती. राहुल गांधी यांच्या आक्रमणांचा सामना करण्याचं त्राणच आता जणू त्यांच्यात उरलेलं नाही. ही स्थिती पाहून राहुल गांधींचा उत्साह मात्र अधिकच दुणावलेला आहे. समोर बसलेले बहुमतातले सत्ताधारी असोत की सदन चालवणारे महनीय, राहुल यांना आता कोणाचीही भीती नाही. त्यांना जे बोलायचं तेच ते बोलणार, असा त्यांचा आता नवा अवतार आहे. त्यांचं हुटिंग होणं, भाषणं कापून काढणं या साऱ्या बाबींच्या आता ते पार गेलेले आहेत. आपल्याला जे म्हणायचं, जे सांगायचं ते धडाक्यानं बोलायचं, विरोधकांची दणादण उडून द्यायची, हे त्यांचं तंत्र आता यशस्वी होत आहे. आता राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वात स्पष्टता आली आहे. देशातल्या सर्वसामान्य लोकांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय मिळवून देणं हाच त्यांचा अजेंडा आहे. अर्थातच हा संघर्ष मोठा आहे. वर्षानुवर्षांचं हितसंबंधांचं राजकारण आहे. देशातली आणि देशाबाहेरची तत्त्वही आहेत. या साऱ्यांशी मोठा सामना आहे. पण लोकसभेतल्या पहिल्या 2 भाषणांनंतर राहुल यांची दिशा अतिशय स्पष्ट या प्रकारची आहे. ते आता डगमगणारे नाहीत, थांबणारे तर मुळीच नाहीत. नवीन संसदेतलं राहुल गांधींचं नवरूप साऱ्या देशानं पाहिलं. राजकारणात, सत्ताकारणात ज्यांना प्रवेश नाही, निर्णय प्रक्रियेत ज्यांना स्थान नाही, अशा नाहीरे वर्गाला त्यांचे हक्क मिळवून देणं, या कारणांसाठी ते आता कटिबद्ध असणार आहेत. हे त्यांनी त्यांच्या लोकसभेतल्या पहिल्या भाषणांनीच चांगलं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कसं आणि किती यश मिळेल ते नजीकच्या भविष्यकाळात दिसेल. महाभारत काळात एक भारतीय युद्ध लढलं गेलं. आधुनिक काळात आता सत्ता करण्यासाठी म्हणून अजून एक महाभारत घडेल. पुन्हा चक्रव्यूह रचले जातील. या महाभारतातल्या प्राथमिक लढाया हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडच्या कुरुक्षेत्रावर लढल्या जातील, हे मात्र निश्चित. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.